नमस्कार, मी निलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. इयत्ता 9वी मॅथ्स 2 गणित भाग 2 भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. The laws of nature are but the mathematical thoughts of God. निसर्गाचे नियम म्हणजे ईश्वराचे जणू गणितीय विचार होत. युक्लिड या थोर गणितज्ञाचे हे विचार आहेत. हे आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर आपल्याला काही मुलं झाडाची किंवा काठीची उंची मोजताना दिसत आहेत. खाली बसून आपण एका झाडाची उंची कशा प्रकारे मोजू शकतो हा अभ्यास आपण या वर्षी इयत्ता 9वी मध्ये त्रिकोणमिती या घटकाच्या आधारे करणार आहोत. तर मलपृष्ठावर आपल्याला काही मुलं कॉम्प्युटरवर भौमितिक आकृत्यांचा अभ्यास करताना दिसत आहे. इजिप्त मधील पिरॅमिड्स आहेत आणि इसवी सन पूर्व 3000 च्या काळात या पिरॅमिड्सची रचना केलेली आहे. म्हणजेच त्या काळातही स्थापत्यशास्त्र आणि भूमिती यांचा विचार झाला होता. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन आणि यावरूनच जमीन मोजण्याच्या गरजेतून भूमिती या विषयाची निर्मिती झाली असावी. अनेक देशामध्ये भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या रचनांसाठी केला गेलेला आहे. युक्लिड, थेल्स, पायथागोरस यासारखे थोर ग्रीक गणितज्ञ आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यासारखे भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते असे आढळून आलेले आहे. आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध या घटकाचा विचार करणार आहोत. बघा, आपण गणिताचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेस आपण संख्या विचारात घेतो. पण या संख्यांची किंवा या संख्या ज्या आहेत त्यांची कधी व्याख्या तुम्ही आतापर्यंत ऐकली आहे का? नाही ना. 1, 2, 3, 4 अशा ज्या संख्या आहेत या संख्यांची व्याख्या आपण करू शकत नाही. त्याचप्रमाणे भूमितीमधील हे जे मूलभूत संबोध आहेत, उदाहरणार्थ बिंदू, रेषा, रेषाखंड यांच्याही व्याख्या केल्या जात नाही. हे भूमितीतील मूलभूत संबोध होत. बिंदू म्हणजे पॉइंट, कॅपिटल अक्षराने आपण हा दर्शवतो. रेषा म्हणजेच लाईन, दोन्ही टोकाशी बाणाच्या खुणा असतात. रेषाखंड लाईन सेगमेंट, दोन्ही टोकाला अंत्यबिंदू असतात आणि त्या ठिकाणाहून आपण ती रेषा वाढवू शकत नाही. किरण म्हणजेच रे, आरंभ बिंदूपासून सुरू होऊन ज्या दिशेला बाण आहे त्या दिशेने आपण तो वाढवू शकतो. तर हे झाले भूमितीतील मूलभूत संबोध. आता रेषा ही दोन्ही टोकाला आपण वाढवू शकतो, अमर्याद असते आणि हेच दर्शविण्यासाठी रेषेच्या दोन्ही टोकाला बाणाच्या खुणा असतात. To show this extended line on paper, we use arrowheads at both ends of the line. रेषा ही स्मॉल एल या अक्षराने दर्शविली जाते किंवा आपण या रेषेवर 2 बिंदू घेतले तर त्या 2 बिंदूंच्या नावानेही आपण रेषा दर्शवू शकतो. रेषा, प्रतल हे बिंदूंचे संच आहे. तर प्रतल, प्लेन, प्रतल म्हणजेच सर्व दिशांनी अमर्याद असा सपाट पृष्ठभाग होय. आपलं टेबल सपाट पृष्ठभाग हे एक प्रतल होय. अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. प्रतल निश्चितीसाठी 3 नैकरेषीय बिंदूंची आवश्यकता असते. 3 नैकरेषीय बिंदूतून एकही रेषा जात नाही, परंतु 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच प्रतल जाते. One and only one plane can be drawn through 3 non-collinear points. बिंदूंचे निर्देशक व अंतर, coordinates of points and distance. आता बिंदूंचे निर्देशक म्हणजे काय? तर संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी निगडित वास्तव संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात.
ज्याप्रमाणे प्रत्येकाला एक नाव असतं त्याप्रमाणे संख्या रेषेवर ज्या वेळेला आपण अशा प्रकारे बिंदू घेतो आणि ही संख्या रेषा आहे आपली, या संख्या रेषेवर आपण उजव्या बाजूला धनसंख्या, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या आणि बिंदू घेतले तर प्रत्येक बिंदूशी निगडित जी वास्तव संख्या आहे ती संख्या म्हणजे त्या बिंदूचा निर्देशक होय. ए हा जर आपण बिंदू घेतला तर ए या बिंदूने दर्शविलेली संख्या म्हणजे 2 आहे. आता या ठिकाणी ए चा निर्देशक काय आला आहे 2. Point A on the number line denotes number 2. Therefore, 2 is the coordinate of point A. B चा बिंदूचा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 4 कारण B बिंदूने दर्शविलेली संख्या आहे ऋण 4. R आपण घेतला तर R बिंदूने दर्शविलेली संख्या 5. R on the number line denotes number 5 and therefore 5 is the coordinate of point R. आता A आणि R या दोन बिंदूमधील अंतर जर आपण बघितलं तर ते अंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे 3 एकक एवढं दिसून येतं. म्हणजे अंतर जे आहे संख्या रेषेवर जर आपण याने बघितलं बघा 1 एकक, हे 2 एकक आणि हे तिसरं एकक म्हणजे दोन बिंदूमधील अंतर 3 एकक. तसंच बिंदू बी व बिंदू पी मधील अंतरही आपल्याला दिसून येत आहे 3 एकक आहे. या संख्या रेषेवर असलेल्या या बिंदूंचे आपल्याला आता निर्देशक लिहायचे आहे. बिंदू ए चा निर्देशक आपल्याला लिहायचा आहे. बघा ए चा निर्देशक जर आपण बघितला तर ए हा बिंदू इथे आहे या ठिकाणी आणि म्हणून ए चा निर्देशक येणार 2. The coordinate of A is 2. बी बिंदूचा निर्देशक बी या ठिकाणी आहे आणि बी चा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 1. ई बिंदूचा निर्देशक किती आला ऋण 4 आणि coordinate of R, point R denotes number 6. Therefore coordinate of R is 6. आता या दोन बिंदू मधील अंतर आपण निर्देशकाच्या सहाय्याने कसं काढायचं ते बघणार आहोत. दोन बिंदू मधील अंतर काढणे म्हणजेच त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. डिस्टन्स AT इक्वल टू 1. आता A आणि T या दोन बिंदू मधील हे जे अंतर आहे ते किती आहे 1 एकक आहे आणि हे 1 एकक अंतर जे आहे ते कसं लिहिलं जातं बघा डिस्टन्स AT इक्वल टू 1. D in the bracket A, T is equal to 1. म्हणजेच काय झालं तर हे अंतर म्हणजेच AT ही रेख AT ची लांबी होय आणि हे आपण लेंथ AT असंही लिहू शकतो. Observe the following number line and solve the questions. We have to find distance AT. आता distance AT हे अंतर आपल्याला काढायचे आहे. संख्या रेषेवर आपल्याला बिंदू दिसत आहेत. आपण पहिले निर्देशक लिहून घेऊ. ए बिंदूचा निर्देशक आहे ऋण 2 आणि टी बिंदूचा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 3. दोन बिंदूंच्या या निर्देशकांची आपण तुलना करणार आहोत ऋण 2 आणि ऋण 3. ऋण 3 इज लेस दॅन -2 आणि म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. डिस्टन्स AT इज इक्वल टू -2 minus -3 इज इक्वल टू -2 plus 3. Therefore, distance AT is equal to 1. पुढचं आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स EB. आपण निर्देशक लिहू. E चा निर्देशक आहे ऋण 5 आणि B चा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 1. तुलना करा ऋण 5 आणि ऋण 1 ची. ऋण 5 इज लेस दॅन ऋण -1. Therefore, डिस्टन्स EB is equal to -1. मोठ्यातून लहान संख्या वजा करणे. -1 minus -5. ऋण ऋण धन झाले. -1 plus 5 that is equal to 4. डिस्टन्स EB equal to डिस्टन्स WC. W चा निर्देशक आहे 0 आणि C चा निर्देशक आपल्याला दिसतोय 6. म्हणून डिस्टन्स WC is equal to 6 minus 0 that is equal to 6. डिस्टन्स AR
Coordinate of A is -2. Coordinate of R is 3. -2 is less than -3. Therefore, we have to subtract -2 from 3. Therefore, distance AR is equal to 3 minus -2. That is equal to 3 plus 2. That is equal to 5. लक्षात ठेवा, दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. आणि कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही नेहमी धनसंख्या असते. ती ऋणे किंवा ऋणे तर वास्तव संख्या असते. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. या संख्या रेषेचा उपयोग करून तुम्ही खाली दिलेली अंतरं काढायचा प्रयत्न करायचा आहे आणि ही उदाहरणं सोडवून त्याचा तुम्ही सराव करा. थँक्यू.